नमस्कार. दत्तागिराम अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण वर्ग 4थी स्कॉलरशिपमधील गणिताचा पहिला स्वाध्याय पाहणार आहोत. स्वाध्याय 1 मध्ये पहिला प्रश्न आहे, पुढील संख्या अक्षरात कशी लिहितात? तर तुम्हाला एक संख्या दिली पहा, ती तुम्हाला अक्षरामध्ये कशी लिहितात तर ह्या 4 पर्यायामधून आपल्याला शोधायचे. तर आपण ह्याला काय म्हणू शकतो, तर एकक, दशक, शतक, हजार आणि 10,000 ह्याला आपल्याला एकत्रित मोजायचे. तर हे होतात मग 98,000 आणि पुढं 584. तर ह्याचं उत्तर येईल मग 98,584. तर असा पर्याय कुठे आहे तो पाहायचा. तर 98,584 असा आपला कितवा पर्याय, तर पर्याय क्रमांक दुसरा 98,584. त्यामुळे पहिल्या प्रश्नाचं उत्तर येईल 2. त्यानंतर दुसरा प्रश्न घेऊ आपण, पुढीलपैकी अयोग्य जोडी कोणती? तर तुम्हाला काही आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये आणि देवनागरी संख्या चिन्हामध्ये संख्या लिहिलेल्या आहेत. तर त्यामध्ये तुम्हाला अयोग्य जोडी म्हणजे चुकीची जोडी कोणती ती तुम्हाला ओळखायची आहे. तर याच्यामध्ये आपण चुकीची जोडी ओळखूया. तर पहिले 6, 2, 7. तर इथं सुद्धा 6, 2, 7 असं मराठीमध्ये दिलेलं आहे, म्हणजे देवनागरी संख्यामध्ये, आणि इथं इंग्रजी म्हणजे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये दिलेले. इथं 1966 आंतरराष्ट्रीय संख्यामध्ये दिले, तेच इथं 1966 देवनागरी संख्यामध्ये दिलेले. त्यानंतर इथं 20,465 असं देवनागरी संख्यामध्ये दिले, तसंच 20,465 हे आंतरराष्ट्रीय संख्यामध्ये दिलेले. इथं 27,985 हे तुम्हाला आंतरराष्ट्रीय संख्यामध्ये दिले, तर इथं 27,185 हे देवनागरीमध्ये दिलेले, परंतु इथं 27,985 परंतु इथं 27,185 दिलेत. तर इथं 9 आणि इथं 1 आलेले आहे, त्याच्यामुळं आपली या पर्यायामधली अयोग्य जोडी होईल पर्याय क्रमांक 4. कारण इथं 9 आलेले आहेत आणि इथं 1 आलेले आहेत, त्याच्यामुळे ही अयोग्य म्हणजे चुकीची जोडी असेल. त्याच्यानंतर आपण प्रश्न तिसरा पाहू. प्रश्न तिसऱ्यामध्ये आपल्याला सांगितलं की चित्र पहा व त्यात दाखवलेली संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हाचा वापर करून कशी लिहा. आता इथं आपल्याला हे जे दिलेले ते एकक, हे दिले ते दशक, हे दिलेले ते शतक आणि हे दिलेले ते हजार. तर एकक ठिकाणी किती आपल्याला डॉट दिलेत ते मोजायचे. आपण मोजूया. 1, 2, 3, 4, 5, 6. तर आपल्याला इथे असे 6 डॉट दिलेत. दशक स्थानी किती दिलेत, तर 1, 2, 3. इथं दशक स्थानी 3 दिलेले आहेत. त्यानंतर शतक स्थानी 1, 2, 3, 4 शतक स्थानी 4 दिलेत. आणि हजार स्थानी 1, 2, 3, 4, 5 हजार स्थानी 5 दिलेले. म्हणजे आपली आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात संख्या होईल 5,436. तर असा पर्याय आपल्याला इथं शोधायचा आहे. तर इथं पर्याय क्रमांक 3 5,436. आता हे 5,436 पर्याय 2 मध्ये पण दिलेले 5,436च आहे, परंतु आपल्याला प्रश्नामध्ये दिलं होतं की आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हांचा वापर करून सोडवायची लिहायची ती संख्या. त्यामुळं आंतरराष्ट्रीय संख्या पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेले आहेत, त्याच्यामुळं प्रश्न तिसऱ्याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. त्यानंतर आपण प्रश्न चौथा घेऊया. प्रश्नामध्ये दिले 4 अंकी सर्वात मोठी संख्या व 3 अंकी सर्वात लहान संख्या यांच्यामधील फरक आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कसा लिहितात. आता आपल्याला पहिल्यांदा विचारले 4 अंकी सर्वात मोठी संख्या. 4 अंकी सर्वात मोठी संख्या आहे बघा 9,999. आणि 3 अंकी सर्वात लहान संख्या, 3 अंकी सर्वात लहान संख्या किती आहे, तर ती आहे बघा 100.
यांच्यामधला काय करायचं आपल्याला फरक म्हणजेच वजाबाकी, यांचा फरक म्हणजे वजाबाकी आपल्याला काढायची. तर 9 मधून 0 गेले 9, 9 मधून 0 गेले 9, 9 मधून 1 गेला 8 आणि 9ला 9, म्हणजे आपलं उत्तर येईल 9899. तर असा पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेला आहे. तर चौथ्या प्रश्नाचं उत्तर असेल 9899, म्हणजे पर्याय क्रमांक 2. यानंतर आपण प्रश्न 5वा पाहू. पुढील प्रतीकांचे निरीक्षण करा. तयार होणाऱ्या संख्येची योग्य जोडी कोणती? तर ह, ह आणि ह, इथं द, द आणि द असं दिलेलं आहे. ह याचा अर्थ होतो 1000, इथं 1000 आणि इथं 1000. द चा अर्थ होतो दशक, दशक आणि दशक. जर आपण इथं 1000 म्हणजे इथं जर 1000 असे लिहिले, इथं 1000च्या ऐवजी इथं 1000 लिहिले, इथं सुद्धा 1000 लिहिले. द म्हणजे किती? तर द म्हणजे दशक. तर इथं आपण दशक म्हणजेच 10 लिहिले, इथं 10 लिहिले आणि इथं 10 लिहिले. जर आपण या सर्वांची जर बेरीज केली आणि या सर्वांची जर बेरीज केली तर 1000, 1000 आणि 1000, तर यांची बेरीज येते 3000. आणि 10, 10 आणि 10 यांची जर बेरीज केली तर ती बेरीज येते 30. आणि यांची जर आपण एकत्रित बेरीज केली तर ती येईल 0ला 0, 0 आणि 3, 3, 0ला 0, 3ला 3. तर हे उत्तर येईल 3030. असा 3030 असणारा पर्याय आपल्याला शोधायचा आहे. तर तो पर्याय क्रमांक आहे दुसरा, 3030. हे इथं आपण देवनागरी संख्या चिन्हामध्ये पर्याय दिलाय आणि तोच आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये दिलेले. ते 5व्याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. यानंतर पुढचा प्रश्न दिलेला आहे. आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे व देवनागरी संख्या चिन्हे यातील फरक किती? तर आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह आणि देवनागरी संख्या चिन्ह हे सारखेच आहेत, तर लिहिण्यामध्ये फरक वेगळा आहे. त्याच्यामुळं दोन्ही मधला फरक हा 0 येईल. समजा आपण जर आंतरराष्ट्रीय एक संख्या घेतली 5 आणि तीच जर देवनागरीमध्ये घेतली आपण 5, तर या दोन्ही मधला फरक 0 असेल. किंवा आंतरराष्ट्रीय एकूण संख्या चिन्ह जर घेतले तर 10 आहेत आणि देवनागरी पण संख्या चिन्ह जर घेतले तर ते सुद्धा 10च आहेत. यांच्यातला जर फरक आपण काढला तर ते उत्तर येईल 0. म्हणजे पर्याय 6व्या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 4 असेल, म्हणजे 0 उत्तर असेल. यानंतर पुढचा प्रश्न घेऊ आपण, प्रश्न 7वा. एका संख्येच्या एकक स्थानी 9 हा अंक आहे. दशक, शतक आणि हजार या स्थानावर अनुक्रमे 7, 5, 8 हे अंक आहेत. ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हाचा वापर करून कशी लिहितात? आता हे जर आपल्याला सोडवायचे तर आपण आता इथं मांडून घेऊ. एकक, दशक, शतक आणि हजार. आपल्याला दिले की एका संख्येच्या एकक स्थानी 9 हा अंक आहे. जर आपण एकक स्थानी जर 9 घेतला, एकक स्थानी, पण आपल्याला विचारले आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हाचा वापर करून लिहायचा आहे, म्हणून एकक स्थानी आपण 9 आंतरराष्ट्रीय संख्यामध्ये लिहू. त्याच्यानंतर दशक, शतक आणि हजार याच्या जागेवर अनुक्रमे 7, 5 आणि 8, म्हणजे दशक स्थानी 7 आहेत, शतक स्थानी 5 आहेत आणि हजार स्थानी 8 आहेत. ह्या संख्या आहेत. तर ही कशी लिहितात? तर ही संख्या तयार झाली बघा 8579. तर 8579 पर्यायामध्ये जर आपण शोधलं तर पर्याय उत्तर येईल 8579, म्हणजे पर्याय क्रमांक 2. म्हणजे 7व्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. यानंतर पुढचा प्रश्न घेऊ आपण. 3 अंकी सर्वात मोठी समसंख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहितात? आपल्याला 3 अंकी पाहिजे आणि सर्वात मोठी समसंख्या पाहिजे. जर आपण असं जर घेतलं तर 3 अंकी सर्वात मोठी संख्या ही 999 होती, परंतु 999 ही विषम संख्या आहे. आपल्याला पाहिजे समसंख्या, म्हणून समसंख्या
त्याच्या अगोदरची एक घ्यावा लागेल. म्हणजे 999च्या अगोदर 998 येतात. म्हणजे 998 ही संख्या सर्वात मोठी आणि 3 अंकी आहे पुन्हा. म्हणजे सर्वात मोठी 3 अंकी समसंख्या आहे. समसंख्या आहे. म्हणजे 998 त्याचं उत्तर येईल. आणि आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात पाहिजे तर आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये पर्याय क्रमांक 4 मध्ये आपल्याला दिलेले 998 तिसऱ्या पर्यायामध्ये सुद्धा दिलेले, परंतु ते देवनागरी संख्यामध्ये दिलेले. आपल्याला आंतरराष्ट्रीय संख्यामध्ये विचारले, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 उत्तर असेल. प्रश्न 9वा, यामध्ये आपल्याला 3277 अधिक 4503 बरोबर किती, म्हणजे इथं आपल्याला बेरीज करायची आहे. तर आपण जर आता ह्याची बेरीज केली तर 3277 आणि 4503 त्याची आपण बेरीज करूया. तर त्याची बेरीज 7 आणि 3 10, 10ला 0, आजचा आला 1, 7 आणि 1 8, 8 आणि 0 8, 2 आणि 5 7, 3 आणि 4 7, म्हणजे आपलं उत्तर येईल 7780. पर्यायामध्ये आपल्याला सगळे आंतरराष्ट्रीय चिन्ह दिलेले आहेत, त्याच्यामुळं हे आपण आंतरराष्ट्रीय संख्यामध्ये लिहू. तर 7780 असं आपलं उत्तर. तर 7780 असा पर्याय आपल्याला पहिलाच दिलेला आहे, त्याच्यामुळं 9व्या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. यानंतर पुढचा प्रश्न घेऊ आपण 10वा. 7500 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहितात. तर 7500 आपल्याला लिहायचे आणि आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये लिहायचे. त्यामुळं 7500 आपण 7500 असं लिहितो. ह्याला आपण म्हणतो 7500. 7500 7500 म्हणजे 7500, तर हा पर्याय क्रमांक 2 असेल. यानंतर 11वा प्रश्न घेऊ आपण. गटात न बसणारी संख्या कोणती. तर 3521, 6789, 5634 आणि 8200 अशा तुम्हाला 4 संख्या दिलेल्या आहेत आणि गटात न बसणारी संख्या ओळखायची. तर याचं जर आपण निरीक्षण केलं तर असं आपल्या लक्षात येईल की ही संख्या जी आहे ती आंतरराष्ट्रीय संख्यामध्ये दिलेली आहे. ही सुद्धा आंतरराष्ट्रीय संख्यामध्ये, ही मात्र देवनागरी संख्यामध्ये आणि ही सुद्धा आंतरराष्ट्रीय संख्यामध्ये. म्हणजे ह्या 3 ज्या संख्या आहेत त्या आंतरराष्ट्रीय संख्या आहेत आणि ही एकच संख्या जी आहे ती देवनागरीमध्ये दिलेली. म्हणजे गटात न बसणारी संख्या ही असेल 5634. तर हा पर्याय 5634 पर्याय क्रमांक 3 मध्ये. त्याच्यामुळे 11व्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 12वा प्रश्न. तुम्हाला एक संख्या दिलेली 21826. ही संख्या देवनागरी संख्या चिन्हात कशी लिहितात. आता हे आपल्याला आंतरराष्ट्रीय संख्यामध्ये दिलेलं आहे, हेच आपल्याला देवनागरी संख्यामध्ये लिहायचं आहे. तर आपण इथं लिहूया 21826. आता हे झालं आंतरराष्ट्रीयमध्ये, हेच आपल्याला लिहायचं आहे देवनागरीमध्ये. तर हे 2ला 2 असेल, हे 1 8 2 आणि 6, 21826. तर असं लिहिलेले पर्याय क्रमांक 1 मध्ये 21826 म्हणजे 12व्या प्रश्नाचं उत्तर येईल पहिला पर्याय. यानंतर प्रश्न 13वा घेऊ आपण. प्रश्न 13व्यामध्ये एक तुम्हाला संख्या दिली 79654. या संख्येतील शतक स्थानचा अंक आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कसा लिहावा. आपल्याला शतक स्थानचा अंक पाहिजे. आपण आता जर ही संख्या मोजली एकक दशक न, तर एकक दशक आणि शतक, शतक स्थानी 6 हा अंक येतो, परंतु 6 हा अंक इथं देवनागरीमध्ये. ह्यालाच जर आपल्याला आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये लिहायचा असेल तर आपण ह्याला असं लिहितो. मग हा 6 आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये तुम्हाला पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेला आहे. म्हणजे 13व्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. यानंतर 14वा प्रश्न घेऊ आपण. 14व्या प्रश्नामध्ये दिले पुढील पैकी कोणत्या जोडीतील संख्या व तिचे वाचन योग्य नाही.
तर आपण एक एक पर्याय याच्यामध्ये घेऊ आणि योग्य कोणतं वाचन दिलेलं नाही ते आपण पर्याय निवडू. पहिल्या पर्यायामध्ये दिलंय 9,563. ते आहे का पाहू आपण. 9,563 म्हणजे हे आपलं पहिलं बरोबरच दिलेलं आहे. त्यानंतर 2,748, तर 2,748 हे पण बरोबरच दिलेलं आहे, ह्याच्यामध्ये काही चूक नाही. 3,171, 3,171 हे सुद्धा आपल्याला बरोबरच दिलेलं आहे. 4,589, तर हे आपल्याला 4,579 दिले. इथं 89 आहेत, परंतु इथं लिहिताना 79 लिहिलेलं आहे, त्याच्यामुळं योग्य वाचन पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलेलं नाही. 4,589 पाहिजे होतं, परंतु 4,579 असं दिलेलं आहे. त्यामुळं 14व्या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 4 असेल.